रांगोली बघा कशी पाडली. या 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 या. तर बघा मंडळी, वेलकम टू अवर न्यू किचन. वारीला मी गेलेलो की तू गेलेलीस, एकदम फ्लेक्सिबल झाली. पडशील हं. एवढे दिवस तुम्हाला माऊलींचे रथाचे, माऊलींच्या पादुकाचे, विठ्ठल रथाचे सर्व दर्शन देत होतो. आज तुम्हाला विठू रखमाई आषाढी एकादशीच्या दिवशी विठू रखमाईचे मंदिराचे दर्शन देतो. बघा, रामकृष्ण हरी, विठू माऊली, विठू माऊली. हे बघा, विठू माऊली झालेत आपल्याला दर्शन द्यायला. रामकृष्ण हरी. चला राहुल माऊली, भेटूया पुढच्या वारीमध्ये. हो, आता भेटू लवकरच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला चला योगेश माऊली, धन्यवाद. पंढरपूरवरनं घरपर्यंत आलेत बघा सोडायला. रामकृष्ण हरी. पायी वारी केली आणि येताना बघा अमित माऊली. चला, धन्यवाद तुम्हाला पण. रामकृष्ण हरी. हॅलो हॅलो हॅलो. रामकृष्ण हरी. अनया, रांगोली बघा कशी पाडली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या 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 या. ही कोण आहे? या या या. रामकृष्ण हरी. वेलकम होम. वेलकम वेलकम होम, वेलकम होम, वेलकम होम. या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आषाढ एकादशीच्या शुभेच्छा. 12 वाजायला अजून 10 मिनिटं आहे. सुखात आलेलो ना. सुखरूपात. तर मंडळी, काल रात्री आपण वारीवर आलो आणि तुम्ही बघितलंच उमानी अनायानी कसा माझा स्वागत केला. आणि जी आपण गोष्ट वारीला जायच्या आधी जी आधी अधुरी सोडून गेलो होतो, तो म्हणजे आपला किचन, तो तुम्हाला दाखवता नाही आला. पण आज दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे. आपला किचन रेडी झालेला आहे तो. उमा मॅडम, आर यू रेडी? येऊ का? हां, तर बघा मंडळी, कसा झालाय तो आपला किचन. रेडी जाण्याची आधी अर्धवट काम होता सर्व. तर आल्या आल्या एकदम किचन पण एकदम टकाटक झालं आणि मी सर्व अरेंज पण करून ठेवलंय. हा, हे बघा, एक ओव्हरऑल व्ह्यू देतो आपल्या बाल्कनी मधनं. बघा कसा वाटतंय तो किचन आपला. आणि आपला क्लाउड किचनचा पिकल साठी फ्रीज, फ्रूट बास्केट, दुसरा फ्रीज, आणि हे माझा कम्फर्ट झोनला मी ठेवलेला आहे कांदा बटाट्याचा ट्रॉली. शेगडी तर आपला जुना आहे, ते लवकर नवीन येणार आहे. मी सांगितलं होतं वारीवरनं आल्यावरती आपण शेगडी घ्यायला जाऊया. आणि हे सर्व आपला ड्रॉवर्स असणार आहे, ट्रॉली सेट. इथे सर्व माझे डब्बे असणार आहे. किती ट्रॉल्या आल्या टोटल? 6 ना? 6 ट्रॉली. म्हणजे हे सगळं मोठं मोठं सर्व ठेवण्यासाठी, हे मोठा प्लेट साठी, हे छोटा प्लेट साठी, आणि हे रेग्युलर काढण्यासाठी है ना. आणि बघा फुल ऑफ हे काय आहे?
पुल ऑफ ना काय बोलतात पुल आउट आणि हे डस्टबिनसाठी ना बेसिनच्या खाली डस्टबिनसाठी. आणि आपला प्लॅन होता की ह्याला पण वॉटर प्युरिफायरला पण कव्हर करायचा, पण ते चांगला नाही झाला, नसता दिसला म्हणून आम्ही ते अवॉइड केला. पण बघा चिमणी पण लागली, वरती पण आपले कॅबिनेट्स बघा कसे दिसत आहेत आणि कलर कॉम्बिनेशन कसा वाटते सांगा. वरती आम्ही लाईट ठेवलाय आणि हा डार्क ठेवलाय बघा. आणि ग्रेनाइट सोबत मॅच केले त्याचे हँडल्स. आणि चिमणी बघा, चिमणीचं काय झालंय आता, चिमणी तुम्ही लवकर आणा किंवा लेट आणा, चिमणीचा इश्यू काही ना काही येतच. आता एलिकावाले म्हणतात की आमचा जो डिस्टन्स आहे तो थोडा खाली असतो, पण आपल्या मेस्त्रीनी वर केलेत ना ड्रॉवर, तर ते कट टू कट दिसावं आम्ही चिमणी लावली. पण आता त्याला रिक्वेस्ट केली, आता तो ड्रॉवर खाली घेऊन आम्ही चिमणीला खाली घेणार आहोत. हां, म्हणजे गॅस जो काही आपला धुरला वगैरे असते ते ओढायला काही त्याला त्रास नको व्हायला. आणि ते व्हाईट लॅमिनेट सोबत मस्त ब्लॅक कॉम्बिनेशन केलंय बघा. आणि आतमध्ये पण लाईट लावली ना. आणि आपल्या आता बाल्कनी मध्ये 2 लाईट येणार आहे, ते थोडासा काम आहे म्हणून ठेवलेलं आहे. आणि बाल्कनी मध्ये पण आपण डोर लावलेला आहे, त्याच्यासाठी मी दाखवते. हे बघा, जो मीटर आहे तो आम्ही बाहेरच ठेवलाय, म्हणजे लाईटचा मीटर नाही, हा गॅसचा मीटर आहे, पाईपलाईन आहे आपल्याकडे. आणि हे वॉश बेसिन आणि याला पण दरवाजा केलेला आहे. आणि चिमणीचा एक्झॉस्ट बघा कुठं आलेला आहे, इथपर्यंत आलेला आहे. आता याची पेंटिंग झाली ना ग्रिलची, त्याला आता फक्त ते छोटे छोटे जाली लावणार आहे. आणि कार्पेट बघा मस्त एकदम मॅचिंग कार्पेट घेऊन आली ती. पण एकदम म्हणजे इझी टू यूज साठी आपलं असणार आहे. आणि हे फ्रिज आपल्या पिकल साठी. तर हे उघडून दाखव कॅबिनेट. दाखवते. हे बघा, हात पोचत नाही तिथंच लावले, सोड उघड. ते लॅडर साठी हे सर्व ना क्लाउड किचनचं आहे. अरे उघड, पूर्ण उघडून दाखवायचं आहे. शपथ, आता कोण येणार? हा बघा कसा कॅबिनेट, त्याला हायड्रोलिक लावलाय आम्ही. आणि हे सर्व आहे ते आपला क्लाउड किचनचा भांडी आहे, तिथे पण क्लाउड किचनचा भांडी येणार आहे. हे जे वरचे जे कॅबिनेट दिसतात ते सर्व पुल आउट आहेत ना, नाही म्हणजे हायड्रोलिक आहेत. हा पण तसाच केलाय आम्ही. हे बघा, नुसतं खेचा त्याला ऑप उघडतो. आणि हे जे दरवाजे आहेत ते इझिली ओपन होतात आणि बंद करायला एवढंसं पुश द्यायला लागतो त्यांना, मग ते ऑप बंद होतात. उमासारखे एकदम हुशार आहेत. आणि व्हाईट टाईल्स लावले होते आपण, तर ते व्हाईट कॉम्बिनेशन केलंय आणि खाली डार्क ठेवलंय बघा. सर्व काही कसं वाटतंय नक्की कमेंट करा. दोन बाजूला सेमच ठेवलेत ना. इथे शो पीसचे ग्लास ठेवलेत सर्व, आणि इकडे पण सेम ठेवलाय आणि इकडे पण सेम ठेवलाय. फक्त चिमणीची गडबड झाली, चिमणीला थोडा खाली घ्यायचा आहे आपल्याला, है ना. चिमणी खाली आली की मस्त एकदम वाटेल. आणि चिमणीची पण लाईट आहे वाटते. चिमणीची पण लाईट आहे, म्हणजे जेव्हा आपल्याला जास्त काहीतरी दाखवायचं असेल चिमणीचे लाईट लावू शकतात. नाही पाहिजे तर त्याला बंद पण करू शकतात, लावू पण शकतात. बंद कर, आवाज येते त्याचा. इशाऱ्यावर, उमाच्या इशाऱ्यावर नाचणारी चिमणी. आणि हे काय म्हणतात त्याला, प्रोफाईल लाईट. प्रोफाईल लाईट्स पण लावलेला एकदम. प्रोफाईल लाईट म्हणजे जे काय आपण रेसिपी वगैरे बनवू त्याची लाईट आपल्या जेवणावरती पडेल, म्हणून प्रोफाईल लाईट पण लावलेला आहे. तिथे पण एक ओटा आहे आणि तिथे पण एक ओटा आहे. हे आपल्या कटिंगसाठी जे काही क्लाउड किचनचं येईल त्याच्या, आणि इथे तयारी करण्यासाठी. वारीमध्ये आपल्याला कमेंट आली होती की हा 12 महिने मच्छी वगैरे खातो आणि वारी आली की वारीला जात असतो. तर त्यांना सांगू इच्छितो की आमचा क्लाउड किचन आहे, आमचा व्यवसाय आहे हा. आम्ही आमच्याकडनं आपल्या नवी मुंबईवरनंच नाही, लांबून लांबून आपल्याकडनं मासली मागवतात. आणि आम्ही कोळी आहोत. तर आणि असं देव म्हणत नाही की तुम्ही मासली खाताय तर तुम्ही येऊ नका वारीला. ज्याच्या मनामध्ये भक्ती आहे ते कोणीही जाऊ शकतात. जे म्हणतात ते जाऊन दाखवा आधी, त्याच्यानंतर बोला. कमेंट करणं बरोबर बोललीस. मच्छी नाही खात, उपवास ठेवणं हे इम्पॉर्टंट नसतात. काहीतरी पुण्याचं काम करा ते जास्त इम्पॉर्टंट असते. आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठून कुठून वारी बघतात. अमेरिकेवरनं आमच्या वारीला देणगी आली, तर आम्ही गेलो नसतं तर अमेरिकेवाल्यांना बघायला मिळाली असती काय वारी.
आणि खूप जणांनी सांगितलं घरी बसून बसून आम्हाला वारीचा काय बोलतात लाभ भेटला, तर ते पण चांगलं कमेंट झालेलं आहे. तर तुम्ही वारीला जाऊन बघा, नुसते घरी बसून व्हिडिओ बघून नुसते कमेंट करत नका जाऊ, हा हे खातोय ते खातोय. एकदा वारीला जावा, तुम्ही पण थोडे शांत व्हाल आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी राहाल, हेच तुम्हाला सांगू शकतो. आज आमची गॅस येणार आहे, आली तर आपण त्याचा अनबॉक्सिंग दाखवूया. हां, नाहीतर मग व्हिडिओ इकडेच संपवूया. ते बंद कर. हां, हे बघा, वारीला मी गेलेलो की तू गेलेलीस, एकदम फ्लेक्सिबल झाली. पडशील. हां, सोड, ते आपोआप बंद होईल बाबा. जास्त आपोआप बंद झाला तो. ऍक्च्युअली त्याला मी प्रेशर दिलं कारण मी लांब होते ना, स्लोली करायचं, समजलं? ठीक आहे, थांब मी करतो, तू नको चढू, तोडशील आजच्याच दिवसामध्ये किचन. थांब.